बातम्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालंय। शिष्टमंडळात उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन आहेत। दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा 9वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटलांना 9 दिवसांनंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आंदोलनाविषयी वक्तव्य केलं। ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असा आरोप जरांगेंनी केला। तर ओबीसी आरक्षणामुळे मी मार्ग बदलला असं बोलणं चुकीचं आहे असं जरांगे म्हणाले। आज वडीगोद्री फाट्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे। मराठा आणि ओबीसी समाजाचा संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली आहे। एसआरपीएफची तुकडी आणि दंगा नियंत्रक पथक सुद्धा तैनात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचं लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। मुंबईला कचरामुक्त, ट्रॅफिक मुक्त करणार आणि स्वच्छ सुंदर चौपाटी करतोय। सुशोभीकरणानंतर लोकांनी सुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होईल। यावेळी बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासोबतच कोर कमिटीतील सदस्य उपस्थित असतील। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। यावेळी शरद पवार खासदारांना कानमंत्र देणार आहेत, तर विधानसभा निवडणुकीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय। आपल्या जीविताला धोका असल्याचं बच्चू कडूंनी आपल्या पत्रात म्हटलंय। आपला अपघात झाला असे लोकांना फोन येत असून अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते अशी माहिती बच्चू कडूंनी दिली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवरती गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी बच्चू कडूंनी केली। प्रणिती शिंदे यांच्या चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केल्याच्या विधानावरती भाजपनं सडकून टीका केली। वडिलांच्या वयाच्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी। सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही असं राम कुलकर्णी यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ पाचोड बंदची हाक देण्यात आली। हाकेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। तर सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार हाकेंनी केलाय। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये झालेल्या शिक्षेच्या स्थगिती याचिकेवरती 2 जुलैला सुनावणी होणार आहे। केदारांसोबतच 6 जणांना 12,50,000 रुपयांचा दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। राज्यात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील 2 दिवसात मोसमी पाऊस महाराष्ट्र व्यापणार आहे। त्यामुळे पुढील 2 आठवडे पावसाचा जोर वाढून सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेनं पूर्वतयारी केली आहे। सर्व यंत्रणा ठिकठिकाणी तैनात आहेत। या काळात कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या सुरळीत धावतील। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेते। यंदा मुंबईतील पुराच्या ठिकाणांवर कीटकनाशक विभाग नजर ठेवणार आहे। या भागातून फैलावणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांवरती पालिकेनं लक्ष केंद्रित केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय। जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। 24 जूनपर्यंत येलो अलर्ट असणार आहे आणि पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावलाय। देवगड तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे आरे गावातील 4 घरं जमीनदोस्त झाली आहेत। मुसळधार पावसामुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। रत्नागिरीच्या परशुराम घाटातील सवत्सडा धबधबा प्रवाहित झालाय। जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले असून चिपळूणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यानं धबधब्याचं सौंदर्य खुलून आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। तर पावसाच्या आगमनानं जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या नद्या प्रवाहित झाल्यात। मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 1 जूनपासून पावसामुळे 21 जणांचा जीव गेलाय। वीज कोसळल्यानं नागरिकांना जीव गमवावा लागलाय। तर 14 जण जखमी आहेत। तसंच 308 जनावरं देखील दगावली आहेत। तर 336 मालमत्तांचं देखील नुकसान झालंय। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही। 7ही धरणांमध्ये एकूण 5.32% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। तर काल 7ही धरणांमध्ये केवळ 162 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मान्सून बऱ्यापैकी सक्रिय झाला असला तरी त्याची तीव्रता वाढलेली नाही. त्यात अधूनमधून सरी कोसळत असल्यानं तापमानात घट झाली आहे. मात्र आर्द्रता 80% आसपास कायम आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईत पाऊस पडत असला तरी आर्द्रता कायम असल्यानं मुंबईकर घामाघूम होत आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भारतासह जगभरात योग उत्सव साजरा होतोय. जम्मूतल्या श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग साधना केली. योग दिनानिमित्तानं पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधन केलं. पंतप्रधानांनी जीवनातील योगाचं महत्त्व पटवून देत नियमित योग साधना करण्याचं आवाहन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं उत्तर प्रदेशात योग दिन साजरा होतोय. या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योगाची प्रात्यक्षिकं करत योग दिवस साजरा केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल योग कार्यक्रमात सहभागी झाले. चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबईत देखील ठिकठिकाणी योग दिनानिमित्तानं योगाची प्रात्यक्षिकं होत आहेत. यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ यानं देखील योगा करत योग दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं देशभरात योग दिन साजरा केला जातोय. मथुरेत सुद्धा योग दिवस साजरा करण्यात आला. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील योग दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेत योग केला. इंदापूरच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी योग करून करा योग रहा निरोगी असा संदेश दिला. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये नागपूर जिल्हा प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले. यात मोठ्या संख्येनं शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी झाले असून सर्वांनी योग प्रात्यक्षिकं केली. जागतिक योग दिनानिमित्तानं पुण्यात देखील योग साधना करण्यात आली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी योग कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मोठ्या संख्येनं पुण्यातील नागरिक योग करण्यासाठी सहभागी झाले. जागतिक योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये सामूहिक योगाचं आयोजन करण्यात आलं. तरुणांपासून वृद्ध व्यक्तींनी योग करण्याला पसंती दिली. मुंबईमध्ये 11वीच्या इन हाऊस अल्पसंख्याक व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागांकरता 22 ते 26 जून दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. या कोट्यातील प्रवेशाकरता एक फेरी राबवण्यात आली. इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयाचं योग्य रीतीनं पालन करण्यात यावं, अन्यथा शाळांवरती कारवाई करण्यात येईल असा इशारा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना रेशनसाठी दरमहा 150 रुपयांऐवजी आता 170 रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. एकूण 32 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या, रेल्वे गाड्या आणि स्थानकांची संख्या वाढली. मात्र कोकण रेल्वेचं दुहेरीकरण प्रलंबित असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांचा गैरसोयीचा प्रवास होतोय. प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि वेळेत होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून टप्पा दुहेरीकरण करण्यावरती भर दिला गेलाय. तर टप्पा दुहेरीकरण करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द करण्यात आलाय. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून गुरुवारी दिवसभरात 392 ठिकाणी कारवाई झाली. या कारवाईतून स्वयंपाकाचे 129 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यासोबत 108 चारचाकी हातगाड्या जप्त केल्या आहेत आणि वांद्रे पूर्व भागात सर्वाधिक कारवाई झाली. पुणे रेल्वे स्थानकावरती रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडं आकारत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. रिक्षाचालकांकडून सुरू असलेली ही लूट रोखावी अशी तक्रार रेल्वे प्रवाशांकडून केली जाते. अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकरच सुरू केले जाणार आहेत आणि ही सेवा मोबाईल उपाययोजनाद्वारे देण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईतील दरड कोसळणाऱ्या भागांमध्ये संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी मुंबई पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खातं चाचपणी करते. मात्र दोन्ही यंत्रणांकडून याबाबतची कार्यवाही अजून प्राथमिक टप्प्यात असल्यानं यंदाच्या पावसाळ्यात संरक्षक जाळ्या बसवणं शक्य होणार नाही. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झाला. त्यामुळे पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या रखडल्या आहेत. पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. पालघरमधील वाढवण येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळताच कामाच्या निविदा मागवण्याच्या हालचाली JNPAनं सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यानंतर बंदराच्या समुद्रातील कामाला सुरुवात होणार आहे.
जळगावात पावसाच्या जोरासोबतच सोनं आणि चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। 2 दिवसात चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ झाली तर सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे। मात्र दररोज भाव वाढतच जात असल्यानं ग्राहक भाव कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत। जून महिन्यातील वाढत्या तापमानामुळे शिक्षण उपसंचालकांनी हा निर्णय घेतला। त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्टीचा कालावधी वाढल्यानं शाळांच्या दिवाळीच्या किंवा स्थानिक सुट्ट्या समायोजित करण्यात येतील। तुळजाभवानी मंदिरासमोर असलेल्या अवैध पार्किंग आणि फेरीवाल्यांमुळे स्थानिक व्यापारी आणि पुजारी चांगलेच त्रासलेत। मंदिर संस्थांची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यातच अडवत व्यापाऱ्यांनी पार्किंगचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। वादामुळे रखडलेल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांचा विकास आराखड्याचा प्लॅन आता तयार झालाय। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुजारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर प्रस्तावित विकास आराखड्याच्या पीपीटी मॉडेलचं सादरीकरण केलं आणि यावेळी तक्रारी आणि बदल सुचवण्यासाठीचा अवधी देण्यात आला। नागपूरच्या दिघोरी नाक्यावरील फुटपाथवरील हिट अँड रन प्रकरणातील चिमुकलीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज उपचारादरम्यान संपली। या अपघातात तिघांनी आपले जीव गमावलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये माथे फिरून मोटरसायकल जाळल्याची घटना घडली। स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली तरी घटनेची सातारा पोलिसात नोंद करण्यात आली आहे। दादरच्या रानडे रोड या भागामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारला भीषण आग लागली। अचानक या कारनं पेट घेतल्यामुळे आगीत कार जळून खाक झाली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठीच दारू पिऊन झोपल्याचा व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियात व्हायरल केला। या प्रकरणी संबंधित तलाठ्याला निलंबित करावं असा प्रस्ताव देखील ठेवण्यात आलाय। वर्ध्यातील 6 पोलीस शिपायांचं निलंबन करण्यात आलं। एका व्यक्तीला संशयित म्हणून बसवून ठेवल्याच्या कारणातून जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी कारवाईचे आदेश दिले। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात चोरट्यांनी दुकानांचं शटर तोडून रोकड लंपास केली आणि दुकानातील सीसीटीव्हीची देखील चोरी केली आहे। उत्तर मॅसेडोनियामध्ये पारा 40 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचलाय। त्यामुळे अधिकाऱ्यांनी शक्य असल्यास घरातच राहण्याचे आणि दिवसाच्या सर्वात उष्ण तासांमध्ये कठोर परिश्रम टाळण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। रविवारनंतर उष्णता कमी होण्याची अपेक्षा आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये बांधकामावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत। दक्षिण मेक्सिकोमधल्या उष्णतेच्या लाटेचा फटका नर्सिंग होममधल्या वृद्ध नागरिकांना बसतोय। इमारतीच्या काही भागात एअर कंडिशनिंगची सोय करण्यात आली आणि देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षी उष्णतेमुळे किमान 125 लोकांचा मृत्यू झालाय। 2300हून अधिक लोकांना उष्माघात, डिहायड्रेशन आणि सनबर्नचा सामना करावा लागलाय। यानंतर एक मोठी बातमी येते। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती वाशिममध्ये अपघात झालाय। ट्रेलर आणि ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात झालाय। यात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। या अपघातामुळे वाहतूक सध्या ठप्प झाली आहे आणि महामार्गावरती वाहनांच्या सध्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाशिममध्ये झालेला हा अपघात नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाशिमजवळ ट्रेलर आणि ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात झाला। यात 5 प्रवासी गंभीर जखमी झालेत तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। या अपघातामुळे वाहतूक सध्या ठप्प झाली आणि महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आणि बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची।